आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. बोला मैनावती बाई. मी काय म्हणते महाराज, बोला ना. यंदा तिकीट मलाच देऊन टाका. दिलं सिनेमाचं तिकीट, कॉर्नर सीट. अरे त्या कसलं तिकीट मागतायत? त्या इलेक्शनचं तिकीट मागतायत. इलेक्शनचं? हा महाराज हा. इथं या. माझं ऐका. बघा, तुमच्या सभेला एका वोटे मागे एका कार्यकर्त्याला किमान 1000 रुपये मोजावे लागतात. जाते. पण माझ्या सभेला नुसती ढोलकीवर थाप पडायची देरी की गर्दी. ऐका तुम्ही तिचं ऐकू नका. तिकीट बिकीट देऊ नका. राज्याचा जाहीरनामा काय ते पहिले डिक्लेअर करा. प्रधानजी, मागच्या जाहीरनाम्यातल्या किती गोष्टी केल्या आपण? काहीच केलं नाही महाराज. व्हेरी गुड. मग तोच जाहीरनामा कॉपी करू, डेट बदलू, विषय संपला. असं कसं म्हणता? मागच्या जाहीरनाम्यात तुम्ही जाहीर केलं की अख्ख्या महाराष्ट्राला घराघरात आम्ही नळ पोचू. तुम्ही फक्त नळच पोचवले. हा तर मग आता या टायमाला जाहीर करू का आम्हाला जर निवडून दिलं तर त्या नळात आम्ही पाणी पण सोडू. ऐका, खणला खड्डा न घातला पायी, पायपाला लावली तोटी ग. खणला खड्डा न घातला पायी, पायपाला लावली तोटी ग. तोटी मधून पाणी गळणं अडचण झाली मोठी ग. मोठी गेले, सांगा कुठं गेले. मला आवडलं हे 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 महाराज, मला पण तिकीट हवंय. तू काय करणार आहे तिकिटाचं? मी बॉक्सिंग शिकलोय. जो पण मला उलट बोलेल मी त्याला ठोसा देईन. परवाच खान साहेबांनी मला खिरीमध्ये वांग टाकण्यापासून अडवलं. त्याला असं धरलं आणि त्याला तो वांग्यासारखा दिसेपर्यंत मारलं. हलवादार. प्रधानजी, मी आधी वांग्यासारखा दिसायचो ना, आता पण तशीच दिसत. राजा आहे मी. त्यांनी मला मारलंय. बरोबर. का मारलं माहितीये का? त्यांचं मन भरीत नसेल. वा वा प्रधानजी, एक नंबर ढाबा फटिंडा. वा, आवडलं. थँक्यू. बसा. मी राजा आहे. योजनेबद्दल बोलणार. मी नवीन योजना आणणार आहे. त्या बस. मला असं वाटतं की मेट्रोमुळे जे खड्डे झाले त्यांना आपण विहीर म्हणून घोषित करू. आणि काय करू? त्या खड्ड्यामध्ये एक पाईप टाकू आणि त्या पाईपातलं पाणी तुमच्या मित्राच्या कारखान्यात डायरेक्ट पाठवू. हुक्म की जागीर की जाय. हुक्म की जालिम की जाय. माचीस घेऊन तुला असाच जालिम खालपासून वरपर्यंत. हलवादार. हुक्म की जालिम नाही रे, हुक्म की तामिल असं असतंय ते. मला तामिळ येत नाही ना रे महाराज. मला काय वाटते माहितीये काय? बोला ना. तुम्हाला ना सश्याच्या शिकारीला पाठवलं पाहिजे आणि तुमच्या मागं अस्वल सोडलं पाहिजे. काय? आणि अस्वलाला ते त्यांच्यातलेच वाटले म्हणजे. हवा येऊ द्या, जरा हवा येऊ द्या.